महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. शेतकरी महिलेला अतिक्रमण शेती संदर्भात त्रास देणाऱ्या गाव पुढाऱ्यांशी पोलीस स्टेशन लाखांदूर येथे बैठक. लाखांदूर तालुक्याच्या ग्राम इटान येथील सुनीता मेश्राम या नामक गरीब शेतकरी महिलेची अतिक्रमणाची शेती होती. शेतकरी महिलेकडे उपजीविकेच्या कोणतेही साधन नसल्याने अतिक्रमणाच्या शेतीमध्ये परिसर दंड आकारणी करून शेतीची पेरणी करत होती. मात्र गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्या पतीकडून वारंवार मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आणि शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप महिलेनं केला होता. महिलेला देण्यात आलेल्या मानसिक त्रासाबद्दल आणि शेतीतील झालेल्या धान पिकाच्या नुकसानीबद्दल न्यायाच्या मागणीला घेऊन शेतकरी महिलेकडून SP कार्यालयासमोर उपोषणावर बसण्याचा इशारा 1 एप्रिलला देण्यात आला होता. दरम्यान 30 मार्च गैर अर्जदार यांच्याशी पोलीस स्टेशन लाखांदूर येथे बैठक घेऊन ठाणेदार सचिन पवार आणि पत्रकार बांधव तसेच अर्जदार, गैर अर्जदार यांच्या उपस्थितीत विशेष चर्चा करण्यात आली. प्रश्न निकालीकडून सगळ्यांना समज देऊन महिलेला शेतीची नुकसान भरपाई देण्यात आली आणि यापुढे गैर अर्जदार यांच्याकडून महिलेला कुठलाही त्रास होणार नसल्याचं ठाणेदार यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे महिलेने समाधान व्यक्त करून उपोषण मागे घेतलं आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, लाखांदूर, भंडारा.